हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण गटसहकार्य म्हणजे काय, गटसहकार्य वाढवणारे घटक, त्याचे परिणाम आणि क्रॉस फंक्शनल टीम या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला गटसहकार्य म्हणजे काय ते बघूया. सहकार्य हे समूहातील सदस्य किती जवळीक अनुभवतात हे निश्चित करीत असते. सहकार्य समूहातील सदस्यांचा समूहात राहण्याच्या आणि समाजाप्रती निष्ठा राखण्याच्या इच्छेची तीव्रता दर्शवित असते. म्हणजेच समूहातील व्यक्ती एकमेकांच्या जास्त जवळ असेल तर ते एकमेकांच्या भावना, मते हे जाणून असतात आणि तसेच त्यांची जी काही ध्येय आहेत ती देखील मिळती जुळती असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील जी काही सहकार्याची भावना आहे ती वाढत असते. सहकार्य वाढवणारे काही घटक आहेत, त्यामध्ये धोका आणि स्पर्धा, एकत्र घालवलेला वेळ, पूर्वीचे यश, प्रवेशातील अडचण, समूहाचा आकार, अभिरुची आणि मूल्य यांच्यातील साम्य, हे सर्व घटक सहकार्य वाढवणारे आहेत. त्याचा सहकार्यावरती परिणाम होत असतो. आपण या घटकांची माहिती बघणार आहोत. त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे एकत्र घालवलेला वेळ. लोक जेव्हा जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवतात तेव्हा त्यांना एकमेकांना समजून घेता येते. एकमेकांचे विचार, भावना काय आहेत या संदर्भात त्यांना माहिती होत असते आणि ते एकमेकांच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्यातील जे काही सहकार्याचे प्रमाण आहे त्या ठिकाणी वाढीस लागते. दुसरा घटक आहे तो म्हणजे समूहाचा आकार. समूहाचा आकार जर मोठा असेल तर त्या ठिकाणी सभासदांची संख्या, त्या समूहातील व्यक्तींची संख्या ही जास्त असते आणि अशा वेळी त्या ठिकाणी सहकार्याची भावना वाढीस लागते. कारण लोकांना त्या ठिकाणी एकत्र काम करायला आवडत असते आणि त्या ठिकाणी त्यांच्यातील जे काही सहकार्य आहेत ते दिवसेंदिवस वाढत जाणारे असते. प्रवेशातील अडचण. काही समूहात प्रवेश करणे सोपे नसते. या समूहातील सदस्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक होत असते आणि या समूहामध्ये निवड होणे हा एक प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा विषय असतो. आणि ज्या समूहामध्ये प्रवेश करणे अवघड असते त्या समूहातील सहकार्याची जी भावना आहे ती अधिक तीव्र स्वरूपाची असते. त्यामुळे या ठिकाणी सहकार्याची भावना वाढीस लागत असते. पुढचा घटक आहे ज्यामुळे सहकार्याची भावना वाढते तो म्हणजे धोका आणि स्पर्धा. ज्यावेळेस समूहातील समान ध्येयाला धोका निर्माण होतो त्यावेळी समूहातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या एकजुटीने त्या ठिकाणी कार्य करत असतात आणि अशा प्रसंगी त्या ठिकाणी समूहातील सहकार्य हे वाढीस लागते आणि त्या ठिकाणी जे त्यांचं ध्येय असेल त्या ध्येयाचं देखील महत्त्व वाढत असते. पूर्वीचे यश जे काही आहेत त्यामुळे देखील सहकार्यामध्ये वाढ होत असते. म्हणजे ज्यावेळी एखादा समूह त्यांचे ध्येय पूर्ण करतो त्यावेळी त्या गटातील व्यक्ती एकमेकांचे अभिनंदन करत असतात आणि त्या प्रसंगी त्यांच्यातील जे काही असणारं सहकार्य आहे ते वाढत असतं. या ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमध्ये एक सांघिक भावना निर्माण होत असते आणि तीच सहकार्यासाठी गरजेची असते. अभिवृत्ती आणि मूल्य यांच्यातील समानतेमुळे देखील सहकार्य वाढीस लागते. कारण सहकार्य वाढीस लागण्याचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे नीतिमूल्य, विश्वास आणि वर्तवणूक यामध्ये जर साम्य असेल तर त्या ठिकाणी सहकार्य वाढीस लागते आणि ज्या व्यक्तींची मते, वैशिष्ट्ये आणि सारखे हितसंबंध असतात त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होत असते. सहकार्याचे खालील परिणाम होतात. त्यापैकी पहिला परिणाम आहे तो म्हणजे अधिक सहभाग त्या ठिकाणी व्यक्तींचा दिसून येत असतो. कारण व्यक्ती या समूहाला त्यांच्या कुटुंबाप्रमाणे मानत असतात आणि या समूहातील जे काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. त्यामुळे त्या सहभागाचं जे काही प्रमाण आहे ते वाढीस येतं. त्यांच्यातील जी काही मैत्री असेल ती मैत्रीची भावना देखील त्या ठिकाणी वाढलेली दिसून येत असते आणि समूहाला ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. तसेच अधिक यश प्राप्त करणं त्या ठिकाणी शक्य होतं. म्हणजेच यश आणि सहकार्य या दोन गोष्टी एकमेकांवर आधारित असतात. सहकार्यामुळे ध्येय प्राप्त करणे सोपे बनते आणि ध्येय जर प्राप्त केलं तर त्या गटातील जे काही सहकार्य आहेत ते वाढीस लागते. त्यामुळे त्या ठिकाणी यश प्राप्त करणे शक्य होते. तसेच अधिक प्रभाव त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो. गटातील ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये
असणारा सुसंवाद हा अधिक असतो. त्यामुळे या सुसंवादामुळे त्या गटामध्ये निर्माण होणारे जे काही संघर्ष आहेत ते कमी करणे शक्य होते. तसेच सुसंवाद जर चांगल्या प्रकारचा असेल तर त्या ठिकाणी गैरसमजाचं जे काही प्रमाण आहे ते देखील कमी होतं आणि सकारात्मक सामाजिक संबंध त्या ठिकाणी निर्माण करणे शक्य होते. या सर्व गोष्टींचा एकंदरीत परिणाम हा वैयक्तिक समाधानावरती होत असतो, म्हणजेच व्यक्ती समाधानी बनते. आणि शेवटचा परिणाम आहे तो म्हणजे संस्थेची उत्पादकता त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. म्हणजेच त्या समूहामध्ये सांघिक भावना निर्माण झालेली असते आणि या सांघिक भावनामुळे सामूहिक प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी ध्येय प्राप्त करणं शक्य होते. तसेच या समूहामध्ये जर सहकार्य असेल तर ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येकजण त्या ठिकाणी कार्यरत असतो, प्रेरित झालेले असतात सर्व व्यक्ती आणि त्यामुळे अशा ठिकाणी उत्पादकता ही वाढत असते. अशा पद्धतीने सहकार्याचे वेगवेगळे परिणाम त्या ठिकाणी होत असतात. संकल्पना आहे ते म्हणजे क्रॉस फंक्शनल टीम. क्रॉस फंक्शनल टीममध्ये भिन्न दृष्टिकोन असलेले व्यक्ती एकत्र येत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळे विचार, वेगवेगळी कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्ती या टीममध्ये एकत्र येऊन कार्य करत असतात आणि संस्थेमध्ये एक निर्माण झालेली जी काही समस्या आहेत ती समस्याचं निराकरण करण्यासाठी या कार्यरत असतात आणि त्यासाठी या टीममार्फत आवश्यक असलेले संपूर्ण महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यालाच क्रॉस फंक्शनल टीम असे म्हणतात. ही क्रॉस फंक्शनल टीमची गरज संस्थेमध्ये का असते तर त्या ठिकाणी ही जी काही टीम तयार करण्यात आली आहे त्या टीमचा उद्देशच निर्माण झालेली जी काही समस्या आहे ती समस्या सोडवणं आणि आवश्यक असलेले महत्त्वाचे निर्णय घेणं हा असतो. आणि त्यासाठी जी टीम तयार करण्यात आली आहे त्या टीमवरती ही निर्णय घेण्याची आणि समस्येवरती उपाय शोधण्याची जबाबदारी देण्यात आली असते. म्हणजेच सांघिक जबाबदारी घेण्यासाठी या टीमची निवड करण्यात आली असते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेणं, त्यामध्ये नियोजन करणं, नियंत्रण करणे, समन्वय साधणे या प्रकारची सर्व कार्य त्या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हावी आणि संस्थेला योग्य प्रकारचे निर्णय या संघामार्फत घेण्यात यावे यासाठी ही टीम तयार करण्यात आली असे. तसेच त्यांच्यामध्ये पुरेसा संवाद जर असेल तर त्या व्यक्ती एकमेकांचे मत, विचार या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना संस्थेसाठी आवश्यक असलेला योग्य प्रकारचा निर्णय घेणे त्या ठिकाणी शक्य होईल. या क्रॉस फंक्शनल टीमचे काही फायदे आहेत. पहिला फायदा आहे तो म्हणजे चांगली अंतर्दृष्टी. आपण क्रॉस फंक्शनल टीमचा जर विचार केला तर त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जात असे. म्हणजे ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या विषयाची माहिती आणि कौशल्य प्राप्त झालेले आहेत त्या व्यक्तींच्या ज्ञानाचा वापर करून घेण्यासाठी त्यांचा समावेश या टीममध्ये केला असतो, जेणेकरून त्या समस्यांचं निराकरण करणं त्या ठिकाणी शक्य होईल. तसेच या ठिकाणी क्रॉस फंक्शनल टीम हे समस्येकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी प्रयोग आणि नाविन्यास प्रोत्साहन मिळते. नवीन दृष्टिकोनातून विचार या टीममार्फत केले जातात. तसेच नवीन धोके स्वीकारून काही नवीन कल्पना आणि नाविन्याची निर्मिती देखील या टीममार्फत केली जात असते, जी संस्थेसाठी गरजेची असते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे संवाद कौशल्य. चांगल्या प्रकारचा संवाद हा क्रॉस फंक्शनल टीममधील वेगवेगळ्या व्यक्तींमधील कल्पना, मते एकमेकांना समजण्यासाठी गरजेचा असतो आणि त्यामुळेच त्यांना एकमेकांचे विचार, कल्पना या संदर्भात माहिती होत असते. तसेच जेव्हा वेगवेगळ्या विभागातील तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र केले जाते तेव्हा त्या व्यक्तींना नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणजेच नेतृत्वाची भूमिका हा फायदा त्या ठिकाणी होत असतो आणि त्या व्यक्तींच्या नेतृत्व गुणांचा देखील विकास होत असतो. या क्रॉस फंक्शनल टीमचे काही तोटे आहेत. सामंजस्य विकसित होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, कारण सदस्य हे वेगवेगळ्या अनुभवांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी आलेले असतात. त्यामुळे यांच्यामध्ये एकमत होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. तसेच हा संघ तयार करणे संस्थेसाठी खर्चिक आहेत, कारण या ठिकाणी ज्या व्यक्तींची नियुक्ती केली असते त्या व्यक्ती तज्ज्ञ असतात,
वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य प्राप्त झाली असतात आणि अशा व्यक्तींना संस्थेमध्ये नियुक्त करणे संस्थेसाठी एक खर्चिक बाब असते. पुढचा तोटा आहे तो म्हणजे जेव्हा क्रॉस फंक्शनल टीम योग्यरित्या विस्थापित आणि व्यवस्थापित केली जात नाही तेव्हा ती अपयशास कारणीभूत ठरते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण गटसहकार्य म्हणजे काय, गटसहकार्याचे परिणाम, गटसहकार्य वाढवणारे घटक आणि क्रॉस फंक्शनल टीम या संदर्भात माहिती बघितली आणि संघटनात्मक वर्तन या विषयातील प्रकरण 4 आपले या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. आपण सेम 3मध्ये संघटनात्मक वर्तन या विषयातील 4 प्रकरणांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. आपला सिलेबस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.